एस टी महामंडळाच्या नव्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना तिकिटात सवलत न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला। नांदेडमध्ये यवतमाळ आगाराची बस एका दिव्यांग प्रवाशाने तब्बल 1.5 तास अडवून ठरली। या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या नव्या बसमधील सुविधा आणि नियमाविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। शिवाई बसमध्ये सवलत, शिवाई बसमध्ये सवलत, अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, असं कसं देत नाही। एस टी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवाई इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली। या बसमध्ये दिव्यांगांसाठी 4 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। मात्र या बसमधील तिकिटांच्या मशीनमध्ये दिव्यांगांना मिळणाऱ्या विशेष सवलतीचा पर्यायच उपलब्ध नाही। त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे। नांदेडमध्ये अशीच एक घटना घडली आहे। यवतमाळ आगाराची बस नांदेड येथे आल्यावर एक दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढले। त्यांना वाहकाने या बसमध्ये दिव्यांगासाठी सवलत नसल्याचं सांगितलं। यावर तो प्रवासी आक्रमक झाला आणि म्हणाला, जागा आरक्षित असताना तिकिटात सवलत का नाही? या मागणीसाठी त्यांनी तब्बल 1.5 तास बस रोखून धरली। सर्व बसेसमध्ये दिव्यांगांना 1/4 सवलत आहे, पण या शिवाई गाडीमध्ये प्रवासामध्ये आम्हाला खाली उतरण्यासाठी प्रयत्न करता। आम्ही म्हणतो की आमची कल्पना, आमचा अधिकार नाही, BM ला म्हणतो आम्हाला अधिकार नाही, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रयत्न करा। मी म्हणतो कोण वरिष्ठ आहे ते बोलवा, आम्हाला का नाही, कशामुळे नाही। सगळ्या गाडीला जर प्रवासामध्ये असेल तर बसमध्ये का नाही, नसेल तर तुम्ही बोलवा। नाही बोलवते म्हणा गाडी इथंच थांबणार आहे, थांबू दे, आम्ही इथं बसून राहणार। आमचे दिव्यांग बांधव आज अंत्योदय कार्ड आमचा आज देण्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवलं होतं। कलेक्टर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अंत्योदय कार्ड घेतलो। आम्ही चालू हातगावला जाताना जर आम्हाला या गाडीमध्ये जर 1/4 सवलत नसेल, सगळ्या गाडीला असेल, तर मग आम्हाला या गाडीत का नाही? आम्हाला ही सवलत पाहिजे। या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी प्रवाशाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतरच तो प्रवासी खाली उतरला आणि बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली। गाडीमध्ये अपंग 3 प्रवासी बसलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्या ई बसच्या ATM मशीनमध्ये ते सवलत नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही। त्यामुळं त्यांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। करिता याबाबत आम्ही सदरील गाडी जाऊन देण्यासंदर्भात अपंग जे संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा मग जे हे आहेत त्यांना मी सांगितले की बाबा जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्फत काय पाठपुरावा करायचं करा, परंतु सध्या त्या गाडीला अपंगाचं जे सवलत मूल्य आहे ते लागू नाही आहे। याच्यावर तोडगा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जर त्यांनी उपाय काय पत्रव्यवहार केला तर त्यानुसार त्यांनी करू शकतात। आजच्या घटनेनुसार कसं असतं की त्यामध्ये वाहकाला त्या ATM मशीनमध्ये तिकीट उपलब्धच नसल्यामुळं, सवलत मूल्य नसल्यामुळं जाऊन देणे शक्य नाही। त्याबाबत आता आम्ही त्यांना समजावून सांगितलं, जे काही संघटनेचे पदाधिकारी, अपंग संघटनेचे पदाधिकारी त्यांना समजावून सांगितले की बाबा ही बस सध्या जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या पाठपुरावा करा। याबाबत मी वरिष्ठांना याबाबत कळवण्यात येईल, याबाबत मी सूचना देतो। या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या नवीन बसमध्ये दिव्यांगांसाठीच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेनंतर दिव्यांग प्रवाशांनी एस टी महामंडळाकडे एकच मागणी केली आहे की ज्याप्रमाणे इतर एस टी बसमध्ये त्यांना सवलत मिळते त्याचप्रमाणे शिवाई इलेक्ट्रिक बसमध्येही ती लागू करावी। एस टी महामंडळ यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।